यांची 138वी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं भैरवनाथ विद्यालय अंकोली तालुका मोहोळ या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। या निमित्तानं आपल्याला मला सांगावंसं वाटेल की जवळजवळ 58 वर्षापूर्वी 1967 साली साहेबराव आबा पवार या गावचे ज्येष्ठ नेते, मी आणि अमरसिंग बाबा पवार या तिघांनी मिळून रयत शिक्षण संस्थेची शाळा अंकोली तालुका मोहोळ या ठिकाणी काढावी यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यश आलं। आणि त्याप्रमाणे 1967 साली जून महिन्यापासून या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालय सुरू झाले। सुरुवातीला झाडाखाली इमारत नसल्यामुळं झाडाखाली मुलं शिकली, भैरवनाथाच्या देवळामध्ये मुलं शिकली। जवळजवळ 20 वर्ष 25 वर्ष भैरवनाथाच्या देवळामध्ये मी देवस्थान कमिटीचा चेअरमन असल्यामुळं भैरवनाथ देवस्थानच्या ज्या वावऱ्या आहेत 64 वावऱ्या, त्या ठिकाणी मातीच्या भिंती होत्या, त्या सगळ्या पाडल्या। खाली फरशी नव्हती, ती फरशी केली, चांगल्या विटाच्या भिंती बांधल्या, मोठ्या खिडक्या, मोठे दरवाजे बांधले आणि त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं भैरवनाथ विद्यालय 20-25 वर्ष त्या ठिकाणी चाललं। त्यानंतर नागनाथ बाळू पवार आणि प्रल्हाद भगवान पोपळे या दोघांनी थोर देणगीदारांनी 2-2 एकर जमीन गावकऱ्यांच्यासाठी आणि गावातल्या परिसरातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून दोघांनी 2-2 एकर जमीन दिली। आणि मग या ठिकाणी हे 4-5 गावची मुलं या ठिकाणी शिकतात। अंकोली, कोताळे, शेतबाळगाव, वरपुटे, औंढी अशी 4-5 गावची मुलं इथे शिकतात। सुरुवातीला 30 मुलावरती शाळा ती चालू झाली। आज जवळजवळ 1150-1200 मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। जवळजवळ 4 एकर जागा म्हणजे 7-8 कोटीची जमीन त्या देणगीदारांनी दिली। या ठिकाणी जवळजवळ 22 सप्टेंबर 36 शाळेच्या खोल्या या ठिकाणी बांधल्या, 4 कोटी रुपयाचं बांधकाम केलं। या निमित्तानं संस्थेमध्ये अनेक उपक्रम कर्मवीर भाऊराव पाटलांच्या स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीदवाक्य भाऊराव पाटलांनी ठरवलं आणि ग्रामीण भागातली गरिबाची, वंचिताची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्यांची मुलं या ठिकाणी शिकावी म्हणून ही शिक्षणाची दारं जिथे शाळा नव्हती अशा गावामध्ये चालू करून आज त्याला मूर्त स्वरूप येत आहे। 58 वर्षानंतर आपण जर बघितलं तर दरवर्षी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक अनेक उपक्रम राबवले जातात। त्यातलाच एक उपक्रम म्हणजे अनिवासी गुरुकुल शाळा। ती जवळजवळ 10-15 वर्षापासून या ठिकाणी आम्ही सुरू केली। बाकीच्या शाळा 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत असतात। आमची शाळा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालते। त्यामुळं मुलांना सकाळी 2 तास, संध्याकाळी 1 तास असं जादा अभ्यासक्रम शिक्षक शिकवतात। रात्र अभ्यासिका आहे, दिवसा अभ्यासिका आहे, ते रयत प्रज्ञा परीक्षा शोध आहे। सारथी म्हणून राज्य सरकारची एक परीक्षा आहे, मेरिटची परीक्षा आहे। केंद्र सरकारची NMMS परीक्षा आहे। गेल्या 5-6 वर्षामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या या उपक्रमांमधनं या अंकोली हायस्कूलमधील जवळजवळ 250-300 मुलांना दरवर्षी 12,500 रुपयेप्रमाणे एका मुलाला 50,000 रुपये मिळणार आहेत। 250 मुलांचे जवळजवळ 1.5 कोटी रुपये शिष्यवृत्ती केंद्र आणि राज्य सरकारची या ठिकाणी मिळाली। त्या सर्व शिक्षकांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि या ठिकाणी हे भौतिक यश आपल्याला दिसतं आहे। आज जर आपण बघितलं तर NMMS आणि सारथी या परीक्षेचं श्रेय जर बघायचं झालं, गेल्या 4-5 वर्षामध्ये दरवर्षी या शाळेतील माजी विद्यार्थी क्लास 1, क्लास 2 अधिकारी UPSC आणि UPSCमध्ये, MPSCमध्ये जवळजवळ दरवर्षी 5-7 मुलं या शाळेतली माजी विद्यार्थी आज क्लास 2 आणि क्लास 1 अधिकारी होऊन राज्याचा कारभार करतायत। कर्मवीर भाऊराव पाटलांचं हे स्वप्न होतं की खेड्यापाड्यातल्या मुलांना ही शहरातली मुलांच्या बरोबर स्पर्धा करता यावी म्हणून कॉम्प्युटरचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं। गणिताची प्रयोगशाळा राऊत सरांनी या ठिकाणी उभा केली आणि गणिताच्या प्रयोगशाळेमधनं राऊत सरांनी इथं जयंती आजच्या जयंतीनिमित्तानं दरवर्षी आपण हा जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो। सर्व मुलं नटून थटून येतात, सर्व शिक्षक ड्रेसमध्ये असतात, मुलं ड्रेसमध्ये असतात आणि अण्णांची जयंती, अण्णांचा फोटो या पिकअपमध्ये बसवून फुलांच्या हाराची सजावट करून संपूर्ण गावातून मिरवणूक निघते त्या हिच्या मार्गावरून, वरातीच्या मार्गावरून आणि गावातल्या देवळाच्या समोर जिथे शाळा भरत होती त्या ठिकाणी ह्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम जयंतीच्या निमित्तानं आपण आयोजित करतो आणि त्या मुलांना प्रोत्साहनपर बक्षिसे देतो। दरवर्षी आमच्या शाळेतल्या मुलांना
60, 70, 80 हजार 90 हजार रुपयाची बक्षिसं ही गावातले ग्रामस्थ पहिला नंबर, दुसरा नंबर प्रत्येक विषयामध्ये येणारा, शाळेमध्ये येणारा, तालुक्यात येणारा, जिल्ह्यात येणारा अशा मुलांना 80-85 हजार रुपये बक्षीस दरवर्षी जयंतीच्या निमित्ताने वाटप करतो. खाऊ वाटप सगळ्या ग्रामपंचायतीच्या मार्फत 1100 मुलांना खाऊ वाटप केलं. तिकडे बघू ना. 1967 साली स्थापन झालेली ही संस्था कर्मवीर आणि कमवा आणि शिका स्वावलंबी शिक्षण या आधारावर ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना बहुजन वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण खेडेपाड्यात घ्यावं म्हणून सुरू केलेली ही संस्था आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 138वी जयंती उत्साहात भरवत विद्यालय अंकुरी या ठिकाणी साजरी करण्यात येते. हा संपूर्ण हा गावातील प्रतिष्ठित लोक गोरगरीब मजूर या ठिकाणी या जयंतीमध्ये सहभागी होतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीला मी स्कूल कमिटीच्या वतीने सज्जन पवार शुभेच्छा देतो. धन्यवाद. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती उत्साहात साजरी करतो. या ठिकाणी आम्ही मिरवणूक काढून वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम त्यासमोर घेतो. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना गोड खाऊ आम्ही वाटप करतो. 1100 विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करतो आणि अशा प्रकारे आम्ही ही कर्मवीर जयंती उत्साहात साजरी करतो. आज रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती आमच्या या विद्यालयामध्ये आमच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या नेतृत्वाखाली आदरणीय तात्या असतील, भाऊ असतील, काका असतील आणि आमचे सर्वच ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीनं आजचा हा सोहळा एक मोठा सोहळा आमच्या विद्यालयामध्ये आज आम्ही साजरा करतो आहे. आम्हाला खरोखरच अंतःकरणापासून इतका आनंद झाला आहे की आमचं दैवत हे कर्मवीर भाऊराव पाटील आहेत आणि त्यांचा सोहळा इतक्या थाटामाटात आम्ही आज विद्यालयामध्ये साजरा केला आहे. त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी लेझिम असेल, टिपरी असेल, झांज पथक असेल, वेगवेगळे उपक्रम घेऊन हा सोहळा आम्ही खूपच छान पद्धतीनं आज विद्यालयामध्ये आम्ही साजरा करतो. याचा आम्हाला खूप आनंद आहे.